शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी.वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानानं पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन 2025 येत्या 5 ते 8 डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे। तपोवन मैदान येथे हे प्रदर्शन 4 दिवस भरवण्यात आले असून या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे। याचबरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, तांदूळ महोत्सव, विविध कंपन्यांची उत्पादने आणि शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, नवीन अद्ययावत मशिनरीज यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे, अशी माहिती माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार 5 डिसेंबर रोजी सायंकाळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आणि आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे। तरी 4 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावा असं आवाहन यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं। सतेज कृषी 2025 आम्ही 5 डिसेंबरला कोल्हापूर तपोवन ग्राउंडमध्ये आम्ही या ठिकाणी घेणार आहे। 5 ते 8 डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे। गेले 7 वर्ष मोठ्या प्रमाणात सतेज कृषी प्रदर्शन हे घेण्यात आलेलं आहे। यासाठी आदरणीय सतेज पाटील साहेबांचं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात असते। या प्रदर्शनाचं उद्घाटन यावर्षी आम्ही सन्मान्य राजू शेट्टी साहेबांच्या हस्ते करणार आहे। सन्मान्य आमदार आसगावकर सर देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। मला निश्चितपणे आनंद होतो की गेले 7 वर्ष सतेज कृषी प्रदर्शनच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल, त्यांना प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न असेल, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न असेल, हा सातत्यानं या प्रदर्शनाच्या माध्यमातून होतो। आणि यासाठी निश्चितपणे आमच्याबरोबर शासनाचा देखील सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो। त्याच्याबद्दल देखील मला शासनाचे आभार मानायचे। गेले 7 वर्ष प्रत्येक वर्षीचा विचार केला तर 10 कोटीचा उलाढाल हा सतेज कृषी प्रदर्शनामध्ये 4 दिवसामध्ये होत असतो। 200हून अधिक स्टॉल हे देण्याचा प्रयत्न या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे। जवळजवळ 200हून अधिक पशु आणि जनावरं हे देखील या प्रदर्शनामध्ये असणार आहेत। मूळ आमचं प्रयत्न असणार आहे की सर्व शेतकरी बंधूंसाठी AIचा वापर करून कशा प्रमाणात त्यांना अजून त्याच्याबद्दल जागृती करता येईल, जेणेकरून टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीमध्ये त्यांना अनेक दूरदृष्टी जी असती, म्हणजे कदाचित 2 दिवसानंतर जर पाऊस पडणार असेल तर त्याची माहिती आधीच त्यांना कळली पाहिजे। अशा अनेक विविध विषय आहेत जे AIच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करणार आहोत। सेंद्रिय असेल किंवा नैसर्गिक शेती असेल ह्यासाठी देखील आमचा प्रयत्न असणार आहे। आणि मग लोकांना किंवा शेतकऱ्यांना एक लेक्चर्स असतील किंवा अनेक तिथल्या आसपासच्या गावांच्या लोकांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अशी विविध गोष्टी या सतेज कृषीमध्ये आम्ही निश्चितपणे करणार आहे। आमच्याबरोबर ज्यांनी आम्हाला मदत केली, मग त्यामध्ये अनेक स्पॉन्सर्स असतील, त्यांचे देखील मला मनापासून आभार मानायचे आहेत। गोकुळचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग यामध्ये आहे। आणि मग मला सन्मान्य विनोद पाटील असतील, धीरज पाटील असतील, त्यांचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे। मला आनंद होतो की सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना निश्चितपणे आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक दिशा देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करत आलेलो आहे। यावर्षी देखील सतेज कृषी प्रदर्शन हे मोठ्या प्रमाणात घेण्याचा प्रयत्न हा आमच्या सगळ्यांचा असणार। या प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, 200 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, 150 पेक्षा अधिक पशुपक्ष्यांचा सहभाग, शेतीविषयक तज्ञांचे मार्गदर्शन आणि चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी बियाणे, खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन आणि विक्री, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क आदींचा समावेश करण्यात येणार आहे। गोकुळ, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, शाहूपुरी, संजय घोडावत ग्रुप,
चितळे डेअरी यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, पणन विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांचं सहकार्य सुद्धा लाभलं आहे. या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या आणि विदेशी संलग्नीकरण असलेल्या कृषी क्षेत्रातील विविध संस्था सहभागी होत आहेत. प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, जनावरे स्पर्धा, खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. याचबरोबर काही शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीनं उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पशु स्पर्धांची बक्षीसही दिली जाणार आहेत. मागील 2 ते 3 वर्षात झालेल्या तांदळाची उच्चांकी विक्री पाहून याही वर्षी तांदूळ महोत्सव देखील भरवण्यात आला आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारचे जनावरे, पशुपक्षी पाहावयास मिळणार आहेत. 3 दिवस शेतीविषयक तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी संयोजक विनोद पाटील, सुनील काटकर, धीरज पाटील, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे जयवंत जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगेरे, विभागीय संशोधन संचालक डॉक्टर सुनील कराड, उपसंचालक कृषी विभाग नामदेवराव परीट, डॉक्टर प्रमोद बाबर, युवराज पाटील, डी पाटील, महादेव नरके, स्वप्नील सावंत उपस्थित होते. जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर.